निसर्गासाठी, पर्यावरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्ची घातलं ते ज्येष्ठ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं काल निधन झालं. भारताच्या पर्यावरणविषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात माधव गाडगीळ यांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या 6 दशकांपेक्षा जास्त वैज्ञानिक कारकिर्दीत पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. माधव गाडगीळ यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि 1969 साली हार्वर्ड विद्यापीठातून PhD केली. भारतात परतल्यावर ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत रुजू होऊन पर्यावरण विज्ञान केंद्राची स्थापना केली. निवृत्तीनंतर ते पुण्यातील आघारकर संशोधन संस्था आणि गोवा विद्यापीठातल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले. गाडगीळ यांनी प्रधानमंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार परिषद, राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलं. पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालच्या तज्ज्ञ समितीने तयार केलेला गाडगीळ अहवाल महत्त्वाचा ठरला. जागतिक जैवविविधतेचं आकर्षक केंद्र असलेल्या पश्चिम घाटावरच्या त्यांच्या मोलाच्या कामगिरीबद्दल 2024मध्ये संयुक्त राष्ट्रांनी गाडगीळ यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा हा सर्वोच्च सन्मान आहे. गाडगीळ यांनी धिस फिशर लँड आणि इकॉलॉजी अँड इक्विटी यासारख्या प्रभावी पुस्तकांचं लेखन आणि सहलेखन केलं. त्यांचे 250 पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर माधव गाडगीळ यांना भारत सरकारने 1981मध्ये पद्मश्री आणि 2006मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. तसंच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, वोल्वो पर्यावरण पुरस्कार आणि पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी टायलर पुरस्कार यासारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या थोर पर्यावरण तज्ज्ञाला आकाशवाणी मुंबईतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.